ग्रामपंचायत प्रशासनात मोठा निर्णय. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर सरपंचच पाहणार प्रशासक म्हणून कारभार. राज्यातील ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत असताना प्रशासनात निर्माण होणारी पोकळी टाळण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ज्या ग्रामपंचायतींची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत संपत आहे किंवा संपली आहे, त्या ठिकाणी विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामपातळीवरील कामकाजात सातत्य राहणार असून विकास कामं, योजनांची अंमलबजावणी आणि दैनंदिन प्रशासकीय प्रक्रिया सुरळीत राहणार आहे. निवडणूक प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. यापूर्वी काही ठिकाणी ग्रामसेवक किंवा इतर अधिकाऱ्यांना प्रशासक नेमण्याबाबत चर्चा होती. मात्र स्थानिक पातळीवर प्रशासनाची जाण असलेले आणि कामकाजाशी परिचित असलेले सरपंचच पुढील काळात प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळतील असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. प्रशासक म्हणून काम पाहताना उपसरपंच व सदस्यांच्या सहकार्यानं प्रशासकीय समिती कार्यरत राहणार असून कोणतेही निर्णय नियमानुसार व पारदर्शक पद्धतीनं घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रशासकीय व्यवस्थेचा कालावधी पुढील निवडणूक पूर्ण होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त 6 महिने ज्या आधी पूर्ण होईल ते असणार आहे. ग्रामविकासाशी संबंधित निधी वितरण, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, आरोग्य व शिक्षणाशी निगडीत कामांमध्ये खंड पडू नये हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना होणार असून प्रशासनात अचानक बदल झाल्यानं निर्माण होणारी अनिश्चितता टळणार आहे. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.